शुभ सकाळ मित्रांनो, जय आदिवासी. तर सर्वांना मी आज अशा संघटनेबद्दल माहिती सांगणार आहे. अशा संघटनेचं अनमोल कार्य त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन म्हणजे जो पाणी व्हायचा जो ताण आहे, ताणतणाव आहे, जो डोक्यावर पाणी व्हायचा ताणतणाव तो कमी केला. म्हणजे अशा संघटना वेल्स ऑन व्हील्स अशी ही संघटना आहे. तर या संघटनेमार्फत अनेक खेडेगावात, अनेक दऱ्याखोऱ्यात राहणारे ज्यांना दररोज डोक्यावर पाणी आणावं लागतं, न्यावं लागतं, व्हावं लागतं, त्यांच्यासाठी त्यांची पाण्यापासून म्हणजे मोकळीपणा कसा मिळेल वाहण्यासाठी एक ड्रम्स उपलब्ध करून दिला आहे. तर त्या ड्रम्सबद्दल जी संघटना आहे ती संघटनेचं कार्य तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो आज. तर आमच्या गावामध्ये मानेरे गावात तर या संघटनेनं अनेक वाडी वस्त्यांवर जे ड्रम्स उपलब्ध करून दिले ते तुम्हाला मी दाखवतो आज. पण ते संघटनेचे पदाधिकारी आमचे सहकारी मित्र नारायण कवाले हे आलते. त्यांच्या टीमसोबत त्यांनी आमच्या वस्तीवर ड्रम्स अवेलेबल करून दिले. ते थोडक्यात त्यांनी ते दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे खूप अतिशय सुंदर काम करतात. नमस्कार मित्रांनो, व्हील्स ऑन व्हील्स या सामाजिक संघटनेच्या उपक्रमातून आपल्याला हे जे आमच्या गावच्या महिला यांना हे ड्रम्स भेटले ते तर खरोखरच अतिशय खूप महत्त्वाची ही आणि कार्य करणारी संघटना. या संघटनेच्या सहकार्यातून या सर्व महिलांना ड्रम्स भेटलेत, अतिशय आनंदून गेलेत ह्या महिला. तर खरं तर बघू शकता आपण पाणी वाहण्यासाठी डोक्यावर हंडा न घेता खालून आपण निश्चितपणे या संघटनेचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, आज बघू शकता मानेरे गावामध्ये सर्व ज्या वाडी वस्त्यात जे झापावर राहतात, ज्यांना लांबून पाणी व्हावं लागतं डोक्यावरती, त्यांच्यासाठी असे ड्रम्स वाटलेले आहेत. तर खूपच आनंद झाला आहे या महिलांना. एक सामाजिक संस्था आहे. आता आम्ही काय काम करतो, आपल्या घरामध्ये लहान मुलगी असते, आता आपलं वय गेलं होऊन, पण आपल्या घरातल्या मुलींना पण आपण तीच कामं सांगतो जी आपण आयुष्यभर केले. ती कोणती कामं? घरातली कामं, पाणी वाय, घरातला स्वयंपाक कर, हे कर, ते कर. मग याच्यामुळे काय होतंय, आपल्या घरातल्या बऱ्याचशा मुलींचं शिक्षण राहून जाते. आपण घरामध्ये बऱ्याचदा मुलीला हे सांगतो, तू शाळेत नको जाऊ, पहिलं पाण्याला जाय. आलं लक्षात? तर आमची संस्था तेच काम करते की मुलींचा जो पाण्याचा वेळ आहे तो वाचला पाहिजे. मग तो वाचवायचा कसा, याच्यासाठी हा प्रयत्न आहे आमचा छोटासा. हा काय तुमचा पाण्यावरचा पूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नाहीये, पण मुलींच्या शिक्षणाचा वेळ जो वाया जातोय तो कमी करा म्हणून आमची संस्था काम करते. मग याचा पहिला उद्देश काय आहे आमचा, की मुलींचा जो वेळ जातोय ना तो कमी करायचा. मग वेळ कसा कमी होईल, तर पहिले तुम्ही रोज 2 खेपा जर पाण्याला जात असतील तर 2 हांडे घेऊन जात होते, बरोबर? 2 हांड्यांना कमीत कमी आपल्याला अर्धा 1 तास तर दिवसभराचा पाण्याला जातो. मग तो पाण्याचा वेळ कसा वाचवता येईल, तर हा ड्रम 45 लिटरचा आहे, याच्यात 4 हांडे पाणी बसतं. आलं लक्षात? म्हणजे तुमच्या 2 खेपाचं पाणी एकदाच येणार आहे. मग तो जो वेळ वाचणार आहे, तर त्या वेळेमध्ये आपल्या घरातली जर मुलगी असेल तर तिनं शाळेचा अभ्यास करावा, हा आमचा उद्देश आहे. ड्रम तुम्हाला देत नाहीये, शाळेत जाणाऱ्या ज्या मुली आहेत ती, जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा ड्रम दिलाय. आलं लक्षात? आणि अजून एक, जर तुम्हाला म्हणजे पहिले गडी माणसं पाण्याला जात नव्हते का, तर डोक्यावरती तोल सांभाळता येत नाही ना 2 हांडे घेऊन, आता गडी माणसांना पाणी पाठवा. आलं लक्षात? म्हणजे तुमचा पाण्याचा ताण कमी होणार आहे. हा, गाडा घेऊन जा. आलं लक्षात? तर आपल्या घरात जर मुली असतील तर त्यांना शाळेत पाठवा. आलं लक्षात? आम्ही कुठल्याही राजकारणी पक्ष वगैरे यांच्याकडनं आलेलो नाही. आमची संस्था ही मोफत काम करते. आता तुम्ही म्हणाल मोफत करतात, मग आमच्याकडनं पैसे घेतले, तर मग इथं जो येण्या जाण्यासाठी लागतो किंवा आमचं जेवण वगैरे आहे याची सोय करावी लागते. आमची टीम मोठी आहे. आलं लक्षात? तर त्याच्यासाठी ते घेतलेले आहेत.
ड्रम हा 4000 रुपयाचा आहे. तुम्ही जर दुकानात घ्यायला गेलात तर आपला नाशिक नगर इथं भेटत नाही, त्याला तुम्हाला मुंबईला जावं लागेल. आलं लक्षात? आणि 4000चा ड्रम आहे. त्याच्यामुळे कमीत कमी आम्ही तुमच्यासाठी इथे 1-1.5 लाख रुपयाचा खर्च केलाय आज. आलं लक्षात? तर हा ड्रम व्यवस्थित वापरावा आणि आपल्या घरातली मुलगी जर असेल तर तिला शाळेत पाठवा, एवढ्यासाठीच हा खर्च आहे. आलं लक्षात? जर आम्हाला दिसलं की तुम्ही ड्रम वापरत नाही, पुढच्या महिन्यात परत गाडी घेऊन येऊन ड्रम घेऊन जाऊ. हा, धान्य भरून ठेवायचा नाहीये. आलं लक्षात? नाही तर बऱ्याचदा धान्य भरून ठेवाल तुम्ही. हा, पाण्यासाठीच वापरायचा तो. आलं लक्षात? ड्रम जर जास्त वर्ष टिकवायचा असेल तर घरी गोनपाट टायरची ट्यूब असेल त्याला शिवून घ्या. पावसाळ्यात ती दांडी काढून ठेवायची. आम्ही जसं लावताना तुम्ही पाहिलं असेल दोन्ही साईडनं उघडा होतो तो. तर जर वापरायचा नसेल पावसाळ्यात घरी काढून ठेवून द्यायचा. आलं लक्षात? त्याला फक्त गोनपट बांधून घ्या. रस्ता चांगला आहे, जास्त वर्ष टिकेल. आम्ही परत देत नाही, एकदाच देतो. परत लागत असेल तर तुम्हाला विकत घ्यावा लागेल. त्याच्यामुळे दिलाय तर त्याचा वापर व्यवस्थित करा. ठीक आहे? जे नावं राहिलेत आम्ही त्यांच्यासाठी पण प्रयत्न करू. आपण बऱ्यापैकी आता सगळ्याच वस्ती कव्हर केल्या आधी. आलं लक्षात? जे राहिलेत त्यांचा पण आम्ही लवकरात लवकर विचार करू. चालेल? आमच्या संस्थेचं नाव लक्षात ठेवा. हे कपडे घातलेली माणसं जर कधी आली तर चहा पाणी विचारा. चालेल? तुम्हाला काय बोलायचं? गावकरी सगळ्यांच्या वतीनं या वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे खरं तर आभार मानतो. आपल्या गावचे सुपुत्र श्री नारायण रामदास गाबाले हे त्या संस्थेमध्ये गेले 5-10 वर्षापासून काम करत आहेत. अनेक महाराष्ट्रातील जे खेडोपाडे असतील, जे दुर्गम भाग असतील, आदिवासी पाडे असतील, त्या पाड्यांवर त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. एका गावामध्ये फक्त एकदाच आणि एकच वस्ती कव्हर केली जाते, परंतु हे आपल्या गावचे त्या संस्थेमध्ये नारायण गाबाले कामाला असल्यामुळे जवळपास गडदावना वस्ती असेल, जांभळदरा असेल आणि आता ही घोरपडे मसोबा वस्ती, या सर्व वस्त्यांना लाभ मिळाला आहे. परंतु याच्यामध्ये आता फक्त नारायणला विनंती आहे का आता फक्त आमची आश्रमशाळेच्या खालची वस्ती ती राहिली आणि इकडचे काहीतरी चुकून राहिले. आता भालेराव असतील ते असे, तर हे जे चुकून वाकून राहते त्यांच्यासाठी आता फक्त एकदा हा उपक्रम राबवावा आणि निश्चितच या सर्व महिलांना चांगला असा फायदा होईल. 2 खेपांच्या ऐवजी आता एकाच खेपामध्ये पाणी येणार आहे. म्हणून गावकऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा वेल्स ऑन व्हील्स या संस्थेचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.